आपल्या सर्वांना माहीत आहे की काही दिवसांवर विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि या निवडणुकींसाठी येथील जनतेची काय काय समस्या येतात त्या समस्यांचं निरसन झालेलं आहे का मागच्या पंचवार्षिकमध्ये. तर अशा अनेक ज्या काही समस्या आहेत त्या नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत. तर आपण कौल विधानसभेचा थेट कनेक्ट पब्लिकचा या माध्यमातून जाणून घेणार आहोत. दादा, नाव काय तुमचं? चंद्रशेखर माहुलकर. किती वर्ष झालं इथे राहत आहे? चांगलं डेव्हलपमेंट केलं इथं आणि मला तर माझ्या मते तरी इथं काही असा काही वगैरे कोणता त्रास नाही, कारण हॉस्पिटल नव्हतं, थेरगाव हॉस्पिटल झाले. हो, म्हणजे हेच मेन होतं. आमदार कामाचं आहे का? दोन्ही आहेत मॅडम, एकच नाही, दोन्ही पण. आमदार खासदार दोघेही पण चांगले छान काम करतात. बरं, या ठिकाणी सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध होतात? हो. लोकांच्या समस्यांचं निरसन केलं जात आहे का? मॅडम, ते तरी मला बाकीच्यांचं तरी नाही माहिती, पण माझ्या मते तरी चांगलं आहे. तुम्हाला काय वाटतं, शिक्षण पद्धती कशी आहे? मॅडम, तुम्हाला खोटं सांगत, आमच्या खेडेगाव, मी अमरावतीचं प्रॉपर आहे, माझं नाव चंद्रशेखर माहुलकर आहे, पण मॅडम माझ्या अमरावतीपेक्षा तरी इथं शिक्षण खूप चांगलं आहे मॅडम. कारण माहिती का, आमच्या गावात माहिती का, लहान म्हणजे 1, 2, 3, 4 पासून जे मुलं आहेत ना, त्यांना असं फळ्यावर शिक्षण शिकवतात, पण इथं नगरपालिकेच्या स्कूलमध्ये तरी एवढी मोठी स्क्रीन लावून शिकवतात. मला खूप चांगलं वाटलं मॅडम. बरं वाटतं. खूप खूप चांगलं. माझा मुलगा पण तिथं शिकतो. कितवीला आहे? तो 3रीला आहे मॅडम. बरं, अजून काय काय बदल घडले पाहिजेत, काय वाटते मॅडम? आता हे कसं, आता हे त्यांनाच माहिती, जे इथं राहतात किंवा प्रॉपर आहेत हे त्यांनाच माहिती, पण माझ्या मते तरी खूप चांगलं आहे. चांगलं आहे. येथे पोलीस चौकी आहे, इथे गावठाण आहे आतमध्ये, त्यानंतर इथे पाण्याची व्यवस्था कशी केलेली आहे? पाणी कसं? पाणी तर प्यायचं पाणी 1 दिवसा आड येते इथं, ते खूप चांगलं आहे म्हणा सध्या तरी, कारण घरात पण चांगलं पाणी छान राहतंय आणि पाण्याची व्यवस्था माझ्या मते तरी चांगली आहे. आणि राहिला विषय पोलीस चौकीचा, पोलीस चौकी इथं वाकडमध्ये झालेली आहे मोठी, तर ते फार चांगलं आहे मॅडम. तसंही पोलीस स्टेशनमध्ये जायची सध्या गरज नाहीये, एक कॉल केला की लगेच 2 मिनिटात पोलीस गाडी घेऊन येतात. चांगलं आहे मॅडम, सध्या तरी चांगलं आहे इथं. म्हणजे सगळ्या सुविधा या ठिकाणी व्यवस्थित आहेत आणि चांगले आहेत. एकंदरीत आणि जे बदल घडवायचे आहेत ना, ते त्यांच्यानुसार ते घडवतातच आहेत. अच्छा, रोडचा प्रॉब्लेम आला, कुठे ड्रेनेजचा प्रॉब्लेम आला, ते त्यांच्या यानं सॉल्व्ह करतात नगरसेवक. करतात सगळ्या काही करतात मॅडम, करतात, वेळेवर करतात. बरं, या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, सगळ्या काही गोष्टी आहेत, ट्रॅफिकची समस्या काहीच नाहीये? नाही, ट्रॅफिक मला तरी नाही वाटत आहे, म्हणून एवढंच तरी खेरगावात. हो, बरं, थँक्यू. तर या ठिकाणी आपण अजून नागरिकांबरोबर संवाद साधणार आहोत. नाव काय काका तुमचं? गुजर, मधुकर गुजर. बरं, काय वाटतं? एक मिनिट, आमदार कामाचा आहे का? आमदार कामाचा आहे का? 2024ला नवीन चेहरा बघायचा आहे की आहे ते विद्यमान आमदार ठीक आहे? आहे ना, कामाचं आहे. या ठिकाणी तुम्हाला काय काय समस्या येतात? काय सगळे येते, सगळं उपलब्ध झालेलं आहे? सगळं येते. बरं, काय वाटतंय, पाणी व्यवस्था कशी आहे या ठिकाणी? कचरा व्यवस्थापन कसं आहे? व्यवस्थित, सगळं व्यवस्थित आहे. तुम्हाला काही तकलीफ? काहीच नाही, सगळे व्यवस्थित आहे. काय काम करायचं? बरं बरं बरं. काय दादा, नाव काय तुमचं? संतोष नानावरे. एक दिवसाआड. बरं, कचरा व्यवस्थापन कसं आहे? व्यवस्थित आहे. आमदारांच्या कामावर खुश आहात का? हो, आहे. तर आपण या ठिकाणी नागरिकांच्या ज्या काही प्रतिक्रिया येतात त्या अतिशय समाधानकारक आहेत. काय बाबा, बरं आहे का? निवांत. बरं, आताचे आमदार कोण आहेत माहिती आहे का?
ते नाही सांगता येत आपल्याला. नाही. बरं, आमदारांच्या या ठिकाणी समजा आमदार तुम्हाला माहित नाही, येथील जनतेच्या सुखसुविधा आता त्यांचं तिथे ती जी करते ते पूर्व दिशा, आपल्याला काय, आपल्याला जेवढं केलं तेवढं कमीच आहे ना. हा. असं एखादं काम आठवतं की नाही बाबा हे नागरिकांसाठी चांगली गोष्ट आहे, ही चांगलं हे होणं गरजेचं होतं? त्यांना पसंत पडेल ते करतात, आपल्याला काय, आपण हाच चांगलेच म्हणायचं कोणत्याही केलं तरी. बरं, मग तुमची अशी अपेक्षा नाही की ही गोष्ट झालीच पाहिजे? नाही नाही, तसं काय नाही आपल्याला, ते झालं पाहिजे. बरं, किती वर्षांपासून राहता इथं? ते झालं आता 30-40 वर्ष झालं. 30-40 वर्ष झाले. निवांत. बरं, नाव काय तुमचं? हा? नाव काय? बाळू जयराम बारणे. बरं, किती वर्षांपासून राहता इथं? मी माझं गाव आहे खुर्द. हा. बरं, गावामध्ये काय काय समस्या येतात तुम्हाला? गावठाण आहे ना हे? हा, गावठाण आहे. बरं, काय समस्या आहे? आमदारांच्या कामावर खुश आहेत का? आमदारचे काम चांगली. चांगली आहे. कशा पद्धतीने कामं सुरू आहेत? काय एखादं काम सांगता येईल का? हा, आमदारांचं एखादं काम सांगता येईल का? आमदारने आमच्या गावामध्ये वाटा बांधलेला आहे, हा. चावडी. हा. अजून आमच्या नगरसेवकाचं आजचे नगरसेवक आहे, त्यांच्या मार्गदर्शन त्यांचा असतो. हा. एवढंच माहिती आहे आपल्याला. कचरा व्यवस्थापन कसं आहे? कचरा व्यवस्था व्यवस्थित आहे. बरं, इथं आता आमदारकीसाठी कोण कोण इच्छुक चेहरे माहिती आहेत का? आता इथं आमदार इच्छुक म्हणजे तर मग सिद्धेश्वर बारणे आहेत, अजून? शत्रुघ्न काटे आहेत हा. आणि राहुल कलाटे. राहुल कलाटे. अजून? अजून एवढंच लोक माहिती आहे आम्हाला. बरं, आता एवढे सगळे जर उभं राहायचं म्हणताय, तुम्हाला काय वाटतं कुणी उभं राहिलं पाहिजे? त्यात जनता ठरवून काय बरं, करायचं. वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं? वैयक्तिक आता मला तर वाटतं आमचे राहुल दादा करायला तिकीट भेटावं आमच्या राहुल दादा कलाटे. हा. ते मागच्या पोटनिवडणुकीला पण हा, उभे होते ना? त्यावेळेस पण त्यांची काय काय कामं आहेत या ठिकाणी? कामं त्यांची चांगली आहेत. कामं चांगली हा. आहेत. बरं, 2024चा आमदार तुम्हाला कोणाला बघायला आवडेल? आम्हाला राहुल कराटेच आवडून. राहुल कलाटे. बरं, काय बाबा, नाव काय तुमचं? दशरथ कांबळे. प्रॉपर इथले आहेत का? प्रॉपर इथले. म्हणजे जन्म इथलाच? जन्म माझा पिंपरीला आहे, पण इथं स्थायिक 40 वर्ष झाले आहेत आता. बरं, चिंचवड विधानसभेच्या आमदारांच्या कामावर, हा, चिंचवड विधानसभेच्या आमदारांच्या कामावर खुश आहेत का तुम्ही? खुशच म्हणायचं आता सध्या काय. हा. आमदारांनी कधी भेट दिली आहे का गावठाणाला? गावठाणला आले होते 1-2 वेळा. हा, आले होते. काही समस्या लोकांच्या दूर होत आहेत का? होत्यात ना. सगळे काही व्यवस्थित सुविधा आहेत? हाय हाय. पाण्याची व्यवस्था? सगळं पाणी तर इथं समोरच आहे, टाक्या पाणी आहे दिसाड आम्हाला. असं काही वाटतंय का की निवडणुका आल्यानंतरच आमदार जागे होतात? नाही नाही नाही, तसं काय नाही. म्हणजे वारंवार भेट दौरा गावठाण? हा, येतात येतात. बरं, कधी आले होते या पाठीमागे? आता काय 5-6 महिने इलेक्शनच्या नंतर आले होते ना. इलेक्शनच्या नंतर काय काय कामं केली, काय आठवतात का? काम आता हे काही मंदिराचं काम चालू आहे सगळ्यांना मिळून. बजरंगबली मंदिराचं काम चालू आहे. अजून काय हे गार्डन मध्ये काय काय खेळणी आहेत ते बी चालू आहेत काम. अजून काय काय बदल घडावेत असं वाटतंय? बदल आता जे त्यांच्यावर आहे सगळं डिपेंड. आता जे काय वाटतं की बाबा आतापर्यंत झाले तेवढा भरपूर विकास झाला, झालंय ना, अजून काय विकास झाला? अजून काय करायचं असेल ती करणारच, ती काम करणार. तुम्हाला काय वाटतं की आपल्या थेरगाव गावठाणामध्ये इथे ट्रॅफिकची समस्या आहे? हा, आहे ना. काय अजून बदल काय झाले पाहिजे? बदल तर काय ट्रॅफिकचीच बदल व्हायला पाहिजे. लय ट्रॅफिक जाम होतं इथं. इकडे मेट्रो येते का? मेट्रो नाहीये. मेट्रो नाही. मग असं वाटतंय का की मेट्रो तुमच्या गावापर्यंत आली पाहिजे? आता ते त्यांनी ठरवायला पाहिजे ना, आपण ठरवून काय उपयोग आहे. तुम्हाला वाटतंय का? इकडे मेट्रोला चान्स कुठे आहे, जागा कुठे आहे इथं उपलब्ध? बरं, 2024चे आमदार तुम्हाला कोण बघायला आवडेल? बघायला म्हणजे आता बदल घडायला पाहिजे ना. आता बदल घडायला पाहिजे. मग नवीन चेहरा पाहिजे? नवीन म्हणजे एकच राहुल दादा कलाटेला चान्स द्यायला पाहिजे आमच्या मताने. राहुल दादा कलाटे. हा, मग त्यांचं कसं काम आहे? काम त्यांचं पालिकेपासून पूर्ण एरियामध्ये 1 नंबर काम आहे त्यांचं. अच्छा, म्हणजे हे जे काही विकास झालेला आहे त्याचं श्रेय कोणाला देता तुम्ही? त्यालाच देणार आम्ही. कलाटे. हा, पण तुम्ही तर म्हणले आमदारांच्या माध्यमातून आमदार या आमदार म्हणजे आता एकदा झालं म्हणलं बार बार त्यांनाच कसं व्हायला पाहिजे, बदल व्हायला पाहिजे ना. बदल व्हायला पाहिजे.
सरकारमध्ये सारखं बीजेपीचं काय पूर्ण बाकीच्यांना बी चान्स पाहिजे का नको? बस व्यवस्था कशी आहे या ठिकाणी बस स्टँडची? बसची व्यवस्था आहे, अर्धा तासाला हिंजवडी गाड्या आहेत इथं, बोचरे ते हिंजवडी. काही प्रॉब्लेम नाही काय नाही. व्यवस्थित आहे. हा, मी बस डेपोलाच होतो, रिटायर झालो, 6 वर्ष झाले. हा का? मग 6 वर्षांपासून आपल्या निवांत निवांत आहे. बरं. विकास बघायचा. हा. नाव काय दादा? काळूराम बारणे, हा. येरगावचा प्रॉपर मेरा प्रॉपर इथले आहे का तुम्ही? हो, बरं. किती वर्षांपासून राहता इथं? जन्मच माझा Proper इथे. जन्म हा, इथलाच. इथलं मी. बरं. काय वाटतं तुम्हाला 2024च्या विधानसभेकडे कसं पाहता तुम्ही? बदल व्हायला पाहिजे. तर पूर्वीचे जे आमदार होते त्यांनी पण चांगलं काम केलेलं आहे, पण लोकांना कसं आता जरा चेंज पाहिजे जरा थोडंसं. त्याच्यामुळं राहुलदादा कलाटेच आम्हाला पसंत वाटते. काय वाटतं तुम्हाला की वाटते आता पोटनिवडणुका झाल्या, त्या निवडणुकांमध्ये काय एखादं काम आमदारांच्या माध्यमातून झालेलं आहे? भरपूर काय आठवतं? कामं केले नाही. गार्डनमध्ये ना सर्व त्यांनी झाडं वगैरे लावलेत. पहिले लक्ष्मण जगताप होते, त्यांचे आता मिसेस आहेत अश्विनताई जगताप, त्यांनी पण इथं थेरगावला भेट दिलेली आहे. आणि आमचे नगरसेवक तानाजी बारणे असतील आणि अभिषेक बारणे असतील, यांच्या माध्यमातून गार्डनची कामं, रस्त्याची कामं, सर्व कामं पूर्ण केले त्यांनी. अजून काय काय वाटतं तुम्हाला? अजून बदल घडले पाहिजे, विकास झाला पाहिजे? बदल म्हणजे सगळीकडे सुविधा झाल्या पाहिजे, नागरिकांना कुठला त्रास झाला नाही पाहिजे. माझ्या ई सेवा केंद्र चालू झालं पाहिजे. ते सुखसुविधा म्हणजे नगरपालिकेच्या थोडीशी अडचण निर्माण कशी होते की लोकांना नेमका पत्ता सापडत नाही, गप्रभाग वगैरे असं प्रभाग. तर जागजागी असे पोस्टर लावले म्हणजे पाट्या लावल्या पाहिजे की लोकांना त्याचा त्रास होणार. आता इथं स्मशानभूमी इथं स्मशानभूमीकडे असा बोर्ड लावायला पाहिजे इथं. हो, लोकांना सापडत नाही नक्की असे. हो असे. हां, दवाखान्यात सुविधा चांगल्या आहेत. कधी दवाखान्या कधी बांधलेला आहे? हे आता 2 वर्ष, इमारतीची उभारणी कधी झाली? हे आता 2 वर्ष होऊन गेले त्याला. कशी आहे व्यवस्था? व्यवस्था एकदम चांगली, उत्तम आहे. हां, चांगले आहेत. हे ना ज्यावेळेस आता इथले कोण आहेत? तानाजी बारणे, अश्विनी ते एक्सपायर झालेत, अश्विनी बारणे, अर्चनाताई. अच्छा. बरं. काय वाटतंय तुम्हाला 2024च्या विधानसभेकडे पाहता की आताचं जे राजकारण आहे, राजकारण कशा पद्धतीचं आहे? आत्ताचं राजकारण कसं जर पाहता आपण तुम्ही राजकारणाकडे? तसं एकनाथ शिंदेंनी साहेबांनी चांगलं काम केलेलं आहे. तर मला तर वाटते यावेळेस भाजपच म्हणजे वरचढ करेल असं मला वाटतं. पण आम्हाला या चिंचवड विधानसभेमध्ये ना बदल घडवायचा आहे यावेळेस असं मला वाटतं. हो, नवीन चेहरा नवीन चेहरा पाहिजे. बरं. मग कोणता चेहरा पाहायला आवडेल? आता शंकर जगताप आहे, राहुलदादा कलाटे आहेत, आमचे स्वतः सिद्धेश्वर बारणे आहेत. कोण कोण इच्छुक चेहरे? हा इच्छुक शहर सांगतो ना. अजून जास्त करून आम्हाला सिद्धेश्वर बारणे आवडत, नगरचे आमदार झाले ते. आमदार झाले? हो, बरं. तेच का? ते आता आमचे थेरगावचे प्रॉपर आहेत ना, त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याकडून चांगलं मार्गदर्शन भेटतं, वेळोवेळी सल्ला भेटतो, कुठल्याही कामाला ते कमी पडत नाही. कमी पडत हो. म्हणजे फोन केला आणि काम झालं? हो, लगेच येतो. बरं. आमदारांकडे काही समस्या घेऊन तुम्ही गेला होता? नाही तशा तर काय आता वेळ आली नाही, पण आली तर जाऊ शकतो आम्ही. हो. बरं. एकंदरीत तुम्ही आमदारांच्या कामावर म्हणा किंवा येथील जो काही गावातला विकास आहे त्या कामावर समाधान? हो, एक नंबर, चांगलंच काम आहे, 100%. हा. बाबा, नाव काय तुमचं? रामचंद्र पंडित. बरं. काय वाटतंय तुम्हाला आताची शिक्षण पद्धती कशी आहे? युवकांना रोजगाराच्या संध्यांबाबत काय सांगाल तुम्ही? संधी भेटली पाहिजे की नाही भेटली? भेटली पाहिजे ना, संधी भेटली पाहिजे, काय वाटतंय? संधी भेटायला पाहिजे. असं कचरा व्यवस्थापन कसं आहे? व्यवस्थित आहे. सगळं काय? हो. आमदारांचं नाव माहिती आहे का तुम्हाला? कुठल्या आताचे आमदार कोण आहेत त्यांचं नाव माहिती आहे? काय नाव आहे आता? हां हां तुम्हाला हां. माहिती आहे का? हो, असे राटणी रान भेटलो नाही. राटणीचे? हो. भेटले नाही? हां. तर एकंदरीत आपण पाहिलेलं आहे की या ठिकाणचे जे काही नागरिक आहेत ते नागरिक आत्ताच्या जो काही विकास होतोय आमदारांच्या कामावर खुश आहे. या ठिकाणी मावशी पण आहेत. काय मावशी, कसं आहे व्यवस्थापन थेरगाव मधलं? छान आहे की, चांगलं आहे. किती वाजता सुरुवात केली कामाला? 7 वाजता. 7 वाजता. कुठं कुठं जाता? म्हणजे आरोग्य विभाग आहे या ठिकाणी, पोलीस चौकी आहे, हा. कुठे कुठे सकाळपासून ड्युटी असते? सकाळपासून शिवाजी पुतळा ते बारणी कॉर्नर, हां. अजून
परत ह्याला जातो आम्ही दुपारून कुठं आपलं काय ग बाई आता गावठाण्यात चाललो आम्ही काय ग बाई? हा, गावठाण्यात चाललो आता. काय वाटते तुम्हाला आताच्या आमदारांचं काम कसं आहे? छान आहे ना चांगलं. कचरा व्यवस्थापन कसं केले जाते? ओला सुका आलं घातक आलं करतो. आणि अजून या ठिकाणी काय काय चेंजेस झाले पाहिजे, बदल झाले पाहिजे? बदल का आता हाय इथे थेरगावात व्यवस्था सगळी आहे, सोय सगळी आहे. सुविधा, सगळे सोय सुविधा आहे. चौकी पाण्याची- आहे, पाणी- पाण्याची सोय आहे, पाण्याची सोय एक दवाखाना आहे, सगळी सुविधा आहे इथं तर. सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्याची व्यवस्था केलेली इथे आरोग्य विभाग. सगळी व्यवस्था थेरगावात इथं सध्याला तर सगळी व्यवस्था आहे. बरं, आजची स्त्री सुरक्षित आहे का? हा सुरक्षित आहे का? नाही ना नाही ना? नाही काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं आजची स्त्री सुरक्षित होण्यासाठी काय करायला पाहिजे? तेवढं काय मला बोलता येत नाही कारण शिक्षण झालं नाही माझं. कोण म्हणतं? खूप बोलले तुम्ही आता. खूप बोलले का हा, मग मी सुरक्षित नाहीये सध्याला. तर आम्ही आता काम करतो, काम करताना एखाद्या माणसाला असे माणसं असतात त्यांना बोललं ना सरका थांबा की 5 मिनिटं म्हणजे आम्हाला काम कर. आमदार म्हणून कोणाला बघायला आवडेल? आता ती तेवढं काय सांगू शकत नाही म्हणजे. नाही. आमदार कोण आहेत आत्ताची माहिती आहेत का? हे आहेत ना महेश दादा. महेश दादा आहे. बरं. मला एक सांगा, तुम्ही आता रोज इथं तुमचा 7 वाजताचा इथं हा प्रवास 7 चालू वाजता आहे. तर इथं महिलांना असे काही वेगळे प्रॉब्लेम्स येत आहेत का? काही समस्या जाणून येतात का? हे कचरा व्यवस्थापन झालं आपलं, महिलांना काही येत आहेत प्रॉब्लेम? महिलांना आता सध्याला तर काय नाही म्हणजे थेरगाव हे हा सुरक्षित आहे, सुरक्षित आहे येथील आता काम सध्या. हा समाधानकारक आहे. ये की. दादा नाव काय? त्याचे आमदार कोण आहेत? या सुविधा जगतात आमदारांच्या कामावर खुश आहे का? काम आमच्या साईडला काहीच नाही, नाही. काहीच नाही. विकास काहीच येत सुद्धा नाही इकडे कुठं, विकास पण नाही. काहीच नाही या साईडला काहीच नाही. बरं, इथं थेरगाव मध्ये कधी दौरा भेट दिली आहे का? नाही अजून नाहीच आहे कधीच. तुम्हाला कधी भेटलेत का ते? नाही नाही कधी बोलणं झालं? नाही नाही कधीच नाही. मंडळांना वगैरे भेट देतात का? नाही नाही आम्हाला तर अजून पत्र कुठं दिसलेच नाही. बरं, आरोग्य विभागाकडे कसं पाहता? आरोग्य विभाग या ठिकाणी हॉस्पिटल आहे मोठं, कसं पाहता तिकडे? चांगलं आहे की पण आमचं थेरगाव हॉस्पिटल झालं हे चांगलं आहे उलट. चांगले. लांबून लांबून लोक इथे उपचार घेतात. बरं, काय काय बदल घडावेत असं वाटतं? असे काय आमच्या तो जो टॅक्स आहे टॅक्स काय तो ह्याचा टॅक्स आहे तो माफ केला झाला पाहिजे. दुसरं काय होतं प्राधिकरणाचा प्रश्न आहे, प्राधिकरण उठलं पाहिजे. असं आमचे 1-2-3 प्रश्न आहेत एवढे. या ठिकाणी सुंदर परिसर निर्माण करूयात आणि कचरा कुंडीचा वापर करूयात अशा पद्धतीने रॅली निघालेली आहेत. तर थोडासा कॅमेरा त्या ठिकाणी फिरवा. थेरगावमध्ये असे वेगवेगळे रॅली निघून एक स्वच्छता अभियान सुरू आहे. तर आता तुम्ही पाहिलं या ठिकाणी स्वच्छता अभियान रॅली या ठिकाणी सुरू होती. म्हणजे थेरगावमध्ये या देखील सुविधा उपलब्ध आहेत आणि वेळोवेळी ते अभियान काढून लोकांना संदेश देत आहेत. तर काय वाटतंय तुम्हाला आताच्या आमदारांच्या कामावर एकंदरीत तुम्ही खुश आहात का? नाही आता ते आमदार होतो नाही. 2024ला विधानसभेमध्ये इच्छुक चेहरे कोणते आहेत माहिती आहेत का? इच्छुक चेहरे आता आमची माहिती बारणे, सिद्धेश्वर बारणे, परत राहुल कलाटे आहेत, परत अजून ते नखादे चंद्रकांत नखादे आहेत, असे जे नाना काढे असे बरेचसे चेहरे आहेत.
मग तुम्हाला काय वाटतं कोणता चेहरा योग्य आहे 2024च्या? 2024ला योग्य चेहरा म्हणजे एकच आहे, एक तर राहुल कलाटे, आता मायाताई बारणे. मायाताई बारणे. बरं, राहुल कलाटेच का आणि माया बारनेच का? दोघांची कामं चांगली दोघांची सगळी, कामं. दोघांची कामं काय काय कामं केलेत काय भरपूर. त्यांच्या एरियामध्ये त्यांनी भरपूर कामं केली. तुमच्या एरियात? आमच्या एरियात पण येतात ना, फिरतात ना. माझ्या एरियामध्ये पण भरपूर कामं केलं. मायाताई बारणेने भरपूर कामं केली. बरं, 2024च्या विधानसभेचा चेहरा तुम्हाला वेगळा पाहिजे, नवीन चेहरा पाहिजे? नवीनच चेहरा. बरं, कंटाळे का जुने चेहरे? कंटाळलोच ना आता, काय कामच नाही ना, कामं कष्टीच कामं नाहीत. बरं, निवडणुका आल्यावर नागरिकांकडे येत आहेत का आमदार? नामगार त्या टायमाला येतात बरोबर, त्या टायमाला इलेक्शनच्या टायमालाच येणार. बाकीचे वर्ष बरे, बाकीचे वर्ष येतच नाही. 5 वर्ष फिरकत पण नाही. नाही बिलकुल. बरं, अजून काय या ठिकाणी थेरगावमध्ये तुम्हाला असं वाटतंय की सुखसुविधा झाल्या पाहिजे, समस्या लोकांच्या नागरिकांच्या? सुविधा काय आमचं तुम्हाला खोटं नाही, ग्रामस्थ आमचं जे आहे का आम्हाला याचं काय म्हणतात, यात्रा करायला सुद्धा आम्हाला कुठं जागा नाही, काय नाही काय नाही. सगळं यात्रा आमच्या इथे मंदिराच्या आतमध्ये होती. जागा जी आहे ती कॉर्पोरेशनने बाळकावली इकडे मागची. तेच आमचं आहे, दुसरं काय आहे. काय वाटतंय तुम्हाला एका विधानसभेकडे कसं पाहताय? विधानसभेला या दोघांना तिकीट दिलं तर आपण 100% काम करतो. कोणाचे पारडं जड आहे सध्या? सध्या पारडं तर आता अजून तर काय डिक्लेअर नाही. आताची जी समजा राजकीय जुगलबंदी सुरू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं कोणाचं पारडं जड आहे कोणाचं पारडं? सध्या तरी शिवसेने जराच आहे. शिवसेनेचा शिवसेनेच्या पारडं जड आहे तुम्हाला असा विश्वास आहे. नवीन चेहऱ्याचा म्हणजे हो. बदल? नवीन चेहराच पाहिजे ना. आता थेरगाव आपलं हे जे आहे ना, हा एरिया आमचा चिंचवड, नवीन चेहराच पाहिजे ना. एकंदरीत आपण थेरगावच्या या ठिकाणी भरपूर नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. बऱ्याच नागरिकांचं म्हणणं असं आहे की थेरगावमध्ये वाकड या विभागामध्ये खूप काही ज्या काही समस्या येतात तर त्या खूप कमी आहे आणि या ठिकाणी बदल झालेले आहेत. काहींचं म्हणणं आहे की या ठिकाणी काहीही विकास झालेला नाही आहे. काहींचं म्हणणं आहे की विद्यमान आमदार बदलले पाहिजे, नवीन चेहरे आमदार म्हणून बघायची या ठिकाणच्या नागरिकांची इच्छा आहे आणि त्या संदर्भात आपण सगळ्यांच्याच प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. आपण महाई न्यूजच्या माध्यमातून लाईव्ह प्रतिक्रिया लोकांच्या, नागरिकांच्या तुम्हाला लाईव्ह घेतलेल्या आहेत आणि आपण त्या जाणून घेतलेल्या आहेत. आपण या नंतरच्या एपिसोडमध्ये भेटणार आहोत नेक्स्ट लोकेशनला. तोपर्यंत धन्यवाद.